आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा आणि सुगंधी असा पदार्थ म्हणजे बिर्याणी. पण आज आपण बनवणार आहोत अस्सल चवीची, भाज्यांनी रसरसलेली आणि झटपट होणारी व्हेज बिर्याणी. प्रत्येक दाना सुटा, खमंग मसाल्यांचा सुवास अशी ही व्हेज बिर्याणी कशी करायची ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग वेळ न घालवताना सुरुवात करूया आजच्या या चमचमीत रेसिपीला. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. व्हेज बिर्याणीसाठी मी हे 6 कांदे लांब असे चिरून घेतलेले आहेत. ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे. तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळा कांदा घालून घ्यायचा. आता चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर परतून होतो. सुरुवातीला मोठ्या गॅसवर आणि अर्धा कांदा परतून झाला की मग बारीक गॅसवर आपल्याला तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण भाज्या आणि वाटण बघूया. वाटणासाठी मी 2 लवंगा, 4 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 कांदा लसणाचा आणि जेवढं लसूण घेतलंय तेवढंच आलं घ्यायचंय आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची. आता हे सगळं आपल्याला मिक्सरवर पेस्ट करून घ्यायची. हे बघा, आपली पेस्ट तयार आहे. आता भाज्या घेतल्यात, तर भाज्यांमध्ये मी अर्धा किलो फ्लॉवर घेतलेला आहे, पाव किलो मटार, 1 गाजर आणि 100 ग्रॅम फरसबी घेतली आणि 1 टोमॅटो. आता गाजर मी असं बारीक लांब तुकडे करून घेतलेले आणि फरसबी बारीक चिरून घेतली, म्हणजे ती खाल्ली जाते. जर लांब चिरली तरी सुद्धा चालेल किंवा अशी चिरली तरी सुद्धा चालेल. आणि फ्लॉवर जो आहे मोठे तुकडे ठेवलेले आहेत. आपला कांदा चांगला परतून झालाय, त्याच्यामध्ये आपण आता आधी टोमॅटो घालायचं. टोमॅटो थोडा मऊ होऊ द्यायचा. आता टोमॅटो परतून झालाय, त्याच्यामध्ये आपण आधी हिंग घालून घ्यायचं. पाव चमचा हिंग घातलं. हळद घालायची, अर्धा चमचा हळद. त्याच्यानंतर तिखट घालायचं, 1-2 चमचे मी तिखट घालते. तर याच्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं. हे जे आपण मगाशी वाटण केलं होतं, 1-2 टेबलस्पून आपल्याला एवढं वाटण घालायचं. हे अर्धा मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये ज्या भाज्या आपण सगळ्या चिरून ठेवलेल्या त्या घालायच्या. फ्लॉवर, मटार, गाजर आणि फरसबी. त्या सगळ्या व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. झाकणावर पाणी ठेवायचं. आता हे झाकणावरचं पाणी थोडं गरम झालेलं आहे, तर आपण आता ते थोडंसं आपण ते भाजी शिजण्यापुरतं त्याच्यात घालायचं. खूप पाणी लागणार नाही, कारण भाजीलाच पाणी सुटतं. अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मग ती भाजी थोडी हलवायची, व्यवस्थित एकजीव करून घ्यायची. आता आपण झाकण ठेवून भाजी पूर्ण शिजवून घ्यायची.
तर भाजी शिजली का पाहूया. हा जो फ्लावर आहे, फ्लावर आपण चेक करायचा. हा जर व्यवस्थित कट झाला तर आपली भाजी शिजलेली आहे. आता ही आपली भाजी तयार आहे. आता आपण बिर्याणी राईस करून घेऊया. मी हे 3 पेले तांदूळ घेतलेले आहेत, बासमती तांदूळ आहेत. हे आता 2 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे अर्धा तास आपल्याला भिजत घालायचे. त्याच्यामुळे तांदूळ चांगला लांब होतो. म्हणजे भात जो आपण शिजवतो ना, तर त्याचे दाणे अगदी लांब होतात छान शिजल्यानंतर. म्हणून आपल्याला ते अर्धा तास भिजत घालायचे. हे मी 3 पेले तांदूळ घेतले होते, ते स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घालून ठेवलेले होते. हे आपण जेवढे तांदूळ घेतले 3 पेले, त्याच्यात डबल पाणी घ्यायचं. हे 6 पेले पाणी. 3 पेले तांदळासाठी मी 10 ते 12 मिरे घ्यायचे. त्याच्यानंतर 6 लवंगा घेतल्या, 4-5 स्टारफुल घ्यायचे आणि 2 तमालपत्र घेतलेली आहेत आणि साजूक तूप. आता आपल्याला फोडणी करून घ्यायची. पातेलं गरम करत ठेवलंय, त्याच्यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचं. साधारण 3 ते 4 टेबलस्पून आपल्याला साजूक तूप लागेल. ते गरम होऊ द्यायचं. तर तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण खडे मसाले काढले ते सगळे घालून घ्यायचे. थोडे फ्राय झाले की आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. गॅस मोठा ठेवायचा. आता याच्यामध्ये आपण तांदळाच्या अंदाजाने मीठ घालायचे. आता हे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये जो आपण तांदूळ भिजत घातलाय तो आपण त्याच्यामध्ये घालायचा. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ आहेत ते घालून घ्यायचे. ते सगळे तांदूळ घालून झालेले. आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. मोठ्या गॅसवरच आता पाणी आटेपर्यंत ते आपल्याला होऊ द्यायचे. पाणी कमी होईपर्यंत तर मोठ्या गॅसवरच असं आपल्याला उकळू द्यायचंय. हे बघा आपला भात शिजतोय. तोपर्यंत मी काय केलंय, हा खायचा कलर आहे तो मी थोडासा पाण्यामध्ये घालून ठेवलेला आहे. ज्यावेळेस आपण भात आपला होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडंसं घालायचं. ह्या कलरची मजा आपल्याला आपण ज्यावेळेस तो भात सर्व करू ना, बिर्याणी सर्व करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. आता हे बघा आपण पाहू, आपला भात शिजलेला आहे. हे बघा भात शिजलेला आहे आपला पूर्ण. मस्त लांब असे भात झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे कलरचं पाणी केलं होतं ना, ते एक साईडला घालायचं. सगळीकडे नाही टाकायचं, एकच साईडला टाकायचं. पुन्हा 5 मिनिट आपण ते झाकून ठेवूया. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनिट आपण तिला असंच वाफेवर ठेवणार आहोत आणि नंतर सर्व करणार आहोत. हे बघा आता पाणी आटलेलं आहे भातातलं, तांदूळ दिसायला लागले आहेत. आता यावेळेला आपल्याला काय करायचं, त्याच्यावरती झाकण ठेवायचं. आता गॅस बारीक करायचा आणि हे आपलं भात झाकून ठेवायचं. बारीक गॅसवर एक साधारण 10 मिनिटांमध्ये चांगला शिजेल. जर तुम्हाला हा व्हेज बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.